आर्याची अरे, याचा अर्थ आर्या इथेच कुठेतरी आजूबाजूला असणार. आर्या, नमस्कार. नग नमस्कार करूस, कारण तुला जो आशीर्वाद हवाय तो नाही देणार मी. पण आजी, मी अमुक मला मिळू दे असंच म्हणणारीस ना तू? मग काय चुकीचं मागितलं? आजही फक्त अमुकच्या प्रेमासाठी मी परत आली. अमोकचं तुझ्यावर प्रेम नाहीये हे सिद्ध झालंय, तेव्हा तू बी ते मान्य कर. आणि तू स्वार्थी आहेस हे बी त्याला कळून चुकलंय. आर्याचं अमुकशी लग्न झालंय, तरी बी अमुकच्या सुखासाठी आर्या त्याच्या आयुष्यातून दूर जातीये. घरचे लोक तिला एवढा त्रास देत आहेत, तरी बी घराच्या सुखासाठी प्रयत्न करते. हे समजा अमुक बघतोय. एक गोष्ट सांगते तुला सई, स्वार्थापेक्षा त्याग नेहमीच मोठा असतो. अमुकचा विचार सोडून दे, तो तुला स्वीकारणार नाही. आणि तुझा परत अपमान होण्यापेक्षा तू शहाणपणानं मुंबईला गेली होतीस ना, तेच बरोबर होतं. अमोकचं आणि जे काही तुझं नातं होतं ना ते संपलंय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आर्याची आणि त्याची लगीन गाठ बांधली गेली आहे ती कधी बी न तुटण्यासाठी. तेव्हा इथनच परत जा. नाही, अमोघला मिळवल्याशिवाय मी परत जाणार नाही. आणि आता आर्याही मला अडवू शकत नाही. ये बघ, या भ्रमात तुला डोकं आपटायचं असेल तर ठीक आहे, पण तुझ्या नसत्या उद्योगांपैकी तिघांचं आयुष्य बी पणाला लागणार आहे. तसंच करायचं असेल तर तुझी मर्जी. माझे अनुभवाचे बोल ऐकून ठेव. आर्या नामुकची गाठ काळूबाईनं बांधलेली आहे, आणि तिनं जुळवलेलं नातं जगात कोणी बी तोडू शकत नाही. तेव्हा शहाणी हो, अमुकचा नाद सोड. तू बी सुखी हो आणि त्या दोघांना बी सुखात राहू दे. सुखी व्हायला आर्या या जगात तर हवी ना. आर्या आणि अमोघला मी एकमेकांपासून कधीच वेगळं केलंय. आता अमोघ फक्त माझा आहे. नाही का, पायात गोळा आला वाटतं. आता अचानक आशीर्वाद न देताच पाय मागे घेतलास ना, हरकत नाही. आर्या, आर्या, आर्या कुठे आहेस तू? आर्या, आर्या, तू एकटी गेलीस की काहीतरी घडतंच, त्यामुळे मी तुझ्या सोबत असणं बरं आहे. तू आणि काळूबाई असताना मला कसलाच धोका नाही. हे बघ, प्रत्येक वेळी मी नाही येणार वाचवायला असं दरवेळेला म्हणतोस आणि पुन्हा येतोस. आजही आलास ना. आर्या, आर्या कुठे आहेस तू?
दरवेळी एकटी घराबाहेर पडली की संकटात सापडतेस. प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी येऊन वाचवलंय मी तुला. आज पहिल्यांदा सोबत चल म्हणून म्हणाली होतीस. नाही प्रोटेक्ट करू शकलो तुला, नाही प्रोटेक्ट करू शकलो. असू दे असू दे. अगं राहू दे. अगं पण तू हो मी परत आली आहे साहेब अशी अचानक. मी अमोक शिवाय नाही जगू शकत. अमोकनी माझा इन्सल्ट केला, मला हर्ट केलं म्हणून मी मुंबईला निघून गेले. पण सगळ्यांपासून लांब गेल्यावर मला कळलं की काय कळलं? हेच की अमुक जे काही वागतोय ते आर्याच्या इन्फ्लुएन्समुळे. आर्या पाटील घराण्याचा नाश करायला आली हे तुम्ही मला आधीच सांगितलं होतं. आणि आता अमोघही तिच्या इन्फ्लुएन्स खाली आलाय. आई, अमुक खरंच खूप साधा सरळ मुलगा आहे. तो तिच्या जाळ्यात अडकला म्हणून माझ्याशी असं वागायला लागलं. आणि मी पण ते खरं समजून मुंबईला निघून गेले. पण तिकडे गेल्यावर मला रिअलाइज झालं की मी अमोघला एकट्याला तिच्या तावडीत सोडून आली आहे. खरंय तुझं म्हणणं पोरी. आम्हाला खरंच आधी जाणवलं नव्हतं ग. म्हणूनच मी परत आले अमोघला तिच्यापासून वाचवायला. माझ्या घरच्यांनी तर माझ्याकडे आधीच पाठ फिरवली होती. आणि आता जर तुम्ही मला नाही स्वीकारलं तर मी नाही जगू शकत. अगं सई, अगं असं अभद्र कशा बाई बोलतेस? आईसाहेब आणि दादासाहेबांनी परवानगी दिली तरच मी. मला फक्त तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. अगदी योग्य निर्णय घेतलात तुम्ही. बोला, काय निरोप आहे गुरुजींचा? ठीक आहे. गुरुजींचा निरोप? वय महत्वाचा निरोप दिलाय गुरुजींनी. सांगा तरी, आमचा जीव टांगणीला लागलाय. अहो सांगतो जीवावरचं ओझं हलकं केलंय गुरुजींनी. म्हणजे त्या आर्याचा कायमचा बंदोबस्त लावलाय. आर्या पुण्यांदा आता पाटलांच्या वाड्यात येणार नाही असा निरोप आहे. बघितलाय साहेब, आपल्या सईचाच पायगुण आहे हा. आता गुरुजींनीच त्या आर्याचा बंदोबस्त केला म्हटल्यावर सईला तर मार्गच मोकळा झाला नाही का. आता अमुक भाऊजी बी आपल्याशी पहिल्यासारखंच वागायला लागतील. आईसाहेब, मी राहू ना आता इथे? अगं असं काय विचारते? लेकीसारखी आहेस ना तू मला. असं बरं वाऱ्यावर सोडीन मी तुला?
गुड बाय आर्या. अमोकच्या आयुष्यातून, पाटलांच्या घरातून आणि या जगातून तुझी कायमची एक्झिट आणि माझी पुन्हा एंट्री. शेवटी मी जिंकलेच. आर्या 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 दुमदुमलं नाव तुझं मंतरलं ग, रूप तुझं पार्वतीचं अवतरलं ग, हुरहुरला भेटीला आतुरलं ग, देवी तुझ्या दर्शनानं दुःख सरलं ग, काळू देवी आईचा गजर ग, तिचा सोनेरी मायेचा पदर ग, आदिशक्ती अंबा तू सत्तुवाची, तिला साऱ्यांचीच आहे खबर ग. नाही, तिला घेतल्याशिवाय मी इथून नाही जाणार. आर्या, बाळा, काय काय सहन करावं लागतंय तुला माझ्यासाठी. आई काळूबाई, तूच आहेस. ओळखलंय मी तुला. नेहमी माझ्या हाकेला धावून येतेस. आजही स्वतः आलीस मला वाचवायला. केवढं मोठं भाग्य आहे माझं. साक्षात तुझं दर्शन, तुझा स्पर्श. आणखी काय हवंय मला? आई म्हणतेस ना मला, मग लेक संकटात असताना आई धावून येणारच. देव दास असतो भक्ताचा. पूर्ण समर्पणाने जो भक्त भक्ती करतो त्या देवाभोवती तो प्रेमाचं बंधन घालत असतो. त्यामुळे देवाला
माणसाच्या हाकेला धावून यावंच लागतं. देवाला अलौकिक आनंद होतो. देव भावाचा बुकेला असतो. ज्याची भक्ती अशी काटोकाट भरलेली असते त्याचा दास होतो देव. आणि आर्या, तू त्यापैकीच एक आहेस. तू माझा वसा घेतलास, मग कुठल्याच वेदनेला घाबरली नाहीस. तू माझ्या परीक्षेत पूर्णपणे उतरलीस, मग मला तुझ्या हाकेला धावून यावंच लागलं ना. आर्या! 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 अमोघ मला शोधतोय, मला जायला हवं. मी आर्या थांब. तो तुला शोधत असला तरी तुम्हा दोघांची भेट इतक्यात होऊ शकत नाही. का काळूबाई, का? कारण आता तुम्ही दोघांनी एकमेकांबरोबर असणं, घराच्या एका छताखाली असणं धोक्याचं आहे. पण आई, तू असताना मला कसला आलाय धोका? असं असतं ना आर्या, तर जगातल्या सर्व गोष्टी चुटकीसरशीच्या झाल्या असत्या. या विश्वाची रचना, सुखदुःखाचे हिंदोळे, नवरसांचे आविष्कार, यात माणसाचं जीवन विणलं गेले आणि म्हणूनच ते टिकून आहे. परमेश्वर भावनांचा हा सारा खेळ पाहत असतो. ही रचना परमेश्वराचीच असते. म्हणूनच त्यानं माणसाला बुद्धी दिली, मन दिले आणि ते वापरण्यासाठी स्वातंत्र्य देखील. या स्वातंत्र्याचा वापर करून माणसं जगतात आणि ऋणानुबंध जोडले जातात आणि कर्मभोगही तयार होतात. हे भोग माणसाला अटळ आहेत. देवही त्यात हस्तक्षेप करू शकत नाही. तुम्ही दोघं आता एकत्र आलात तर काहीतरी अघटित घडू शकतं आणि तेच क्षण टाळायचे आहेत मला. आर्या, हा अपघात आणि त्याच्यानंतरची वेदना हे कर्माचेच भोग आहेत. त्यात अनेक घटक आहेत. ही रचना मोडायचा तू प्रयत्न करू नकोस. आर्या, तुझी आणि अमोघची भेट होण्याआधीच अमोघला या जंगलातून बाहेर पाठवावं लागेल.